गेल्या माझ्या 25 वर्षात मी जेवढं जेवण बनवलं नसेल ना, तेवढं मी या 2025मध्ये बनवलं आहे. ते पण माझ्या या 11 महिन्याच्या मुलीसाठी. तेही 6 महिन्यात तिला झाल्यानंतर. गेल्या 6 महिन्यात मी एवढं सगळं जेवण बनवलं आहे. मलाच आश्चर्य वाटतं, बापरे! मी एवढी चांगली कूक कधीपासून झाले. रोज झोपण्याआधी मी एक विचार करते, मी उद्या तिला खायला काय देऊ, आणि तेच मी तिच्यासाठी बनवते. रोज वेगवेगळं माझं काही ना काहीतरी प्रयत्न चालू असतात. कधी ती खाते, कधी ती नाही खात, कधी तर अजिबात ती डुंकूनसुद्धा बघत नाही. असे खूप सारे डिशेसबद्दल झालं आहे. पण ठीक आहे, माझं आपलं एक स्किल वाढत चाललं आहे असं मला वाटतं. कुकिंगचं काय होईना, आणि तिच्या नादाने ना मलासुद्धा असलं काहीतरी खायला भेटतं. कारण तिला जे मी देते ना, तेच मला थोडंसं नंतर मीठ वगैरे टाकून मी बनवते. दुपारी असंच मुगाचा चिला तिच्यासाठी मी बनवला, ज्याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आणि तो चिला आहे ना, मी माझ्यासाठी सुद्धा बनवला. आणि पण काय करणार, मी हिला भरवत बसले एका साईडला, आणि माझं लक्षच नाही की मी गॅस ऑन करून आली आहे. आणि परत माझा हा चिला सगळा करपून गेला. पण आई झाल्यावरती करपलेलं जेवणसुद्धा गोड लागतं, हे म्हणायला हरकत नाही. कारण मला कंटाळा आला होता दुसरं काही करण्याचा, म्हणून मी तोच करपलेला चिला जो होता ना, तो मी दह्यासोबत खाऊन टाकला. नंतर आमचं खाऊन पिऊन झाल्यानंतर खेळायचं चालू होतं इकडे तिकडे. नंतर खाली थोडंसं गेल्यावरती वॉचमन काकांना हाक मारलं, तिचं ठरलेलंच आहे. ती पहिल्यांदा जाते, ती वॉचमन काकांकडेच जाते. रात्री बाबासोबत थोडीशी मस्ती करून आमचा असा सिंपल असा दिवस निघून गेला. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी इथे कुहूच्या खूप साऱ्या गमती जमती पोस्ट करते.